थँक्यू. आभारी आहोत. नाही अनेक राहणारे हात. कविवर्य राजेशजी गायकवाड. आपण कविता काय ना स्वाती काळे आपली कविता घेऊन आपल्या समोर येत आहेत. स्वाती काळे श्रीगोंदा येथून आलेल्या या कवयित्री भगिनी आपली रचना आपण आमच्या समोर सादर करावी. नमस्कार, मी स्वाती काळे झेंडे श्रीगोंदा येथून आलेली आहे आणि कविता येताना वेगळीच ठरवली होती, परंतु इथं व्यासपीठ राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक तिन्ही प्रकारचं व्यासपीठ आहे. त्यामुळं ऐनवेळी माझा निर्णय मी बदलला आणि एक शिक्षक म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून मला जे प्रश्न पडले तर ते आज ह्या व्यासपीठावरून विचारावं असं मला वाटलं. एकच मिनिट. अनावधानाने एक सत्कार राहून गेलेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आमच्या सोबत असलेले माननीय संपतजी नलावडे सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी पुरुषोत्तमजी भापकर सर यांना विनंती करेल की आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. तर मी माझी कविता सुरुवात करत आहे. बोला. नाही घ्या. आणि ज्या कवींना आता आपल्या इथे कवी संमेलनामध्ये आपली रचना सादर करायची आहे त्यांनी आपली नावे सावंत सर यांच्याकडे द्यायची आहेत. माननीय मारुती सावंत सर स्टेजच्या उजव्या बाजूला आपली नावं घेत आहेत. तर तात्काळ आपण नावं देऊन हे कवी संमेलन पुढे चालू ठेवूया. नाही काही नाही आता हे तर आजच्या समारोपाच्या शेवटी आपलं कवी संमेलन नंतर होतं, परंतु आपली अडचण ओळखून संग्रामभाई यांनी जे आपलं आधी घ्यायला लावलं तर त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. कारण लांब जायचं असतं, लेडीजचे प्रॉब्लेम आहेत, त्यांचे आभार मानते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते. भारताच्या एकतेला तोडणारा कोण आहे? भांडणे लावून पोळी भाजणारा कोण आहे? चहूकडे अंधार असता न्याय मागावा कुणाला? शोषितांच्या आसवांना रोखणारा कोण आहे? बंधनांना आज अवघ्या दे इथे तू मूठ माती. अंतरीच्या वेदनांना जाणणारा कोण आहे? संकटांना मात द्यावी नेहमी छाव्याप्रमाणे. हरघडी मदतीस येथे धावणारा कोण आहे? भाषणांचे रोज भोंगे वाजती जो मात येथे. आग पोटातील सांगा जाणणारा कोण आहे? शांततेचा पाठ देतो घेऊन तलवार हाती. बीज द्वेषाचे विषारी पेरणारा कोण आहे? संपले ते रामराज्य लोपला इतिहास सारा. गौरवाला मातृभूच्या राखणारा कोण आहे? राखले ज्यांनी तळे ते तहानलेले येथे. पाणी हक्काचे त्यांच्या पळवणारा कोण आहे? कोण तो गद्दार जाने लावली ही आग आहे. ओळखाव्या या घराला भेदणारा कोण आहे? का विसरतो दुर्जनांचा काळ झाला चक्रपाणी?
का विसरतो दुर्जनांचा काळ झाला चक्रपाणी, शिल्प तुझ्या जीवनाचे कोरणारा तूच आहे, शिल्प तुझ्या जीवनाचे कोरणारा तूच आहे. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. कवी प्रकाश घोडके सर आपण मंचावर आमंत्रित, बसावं आपण मंचावर कविता ऐकण्यासाठी. यानंतर मी आमंत्रित करेल माननीय सुरेखा आडम यांना. सुरेखाजी आडम हे आपले संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांच्या मैत्रीण आहेत. त्यांच्या सोबतच्या आठवणी डी.एड. कॉलेजची सरांची मैत्रीण इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली आहे. आपली कविता इथे मांडणार आहे. अहमदनगरचा शब्दगंध हा राज्यस्तरीय पोहोचला. यापूर्वी मी संमेलित झाले होते भाई वैद्य यांच्यासोबत अखिल भारतीय शिक्षण हक्क सभेच्या त्या प्रोग्राममध्ये, आणि आत्ता 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये माझे सहकारी डी.एड. सोसायटी अध्यापक विद्यालयाचे माझे सहकारी माननीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांचा हा शब्दगंधाचा हा जो प्रवाह त्याविषयी चारोळी मी बोलते. शब्दगंध हाच पसरे सभोवार, बरबटलेल्या ह्या जीवनात देतो आधार. गंध हा पसरे चोहीकडे, हा दरवळतो ह्या आयुर्वेद हॉस्पिटलच्या परिसरात. आणि ह्यासाठी अहमदनगर महानगरपालिका आणि शब्दगंध या दोघांनी ही जी विचारधारा कालपासून आपल्या सर्वांना दिली, पूर्ण उरतो हीच शिदोरी, पूर्ण उरते हीच शिदोरी, आयुष्यभर ही आम्हा सर्वांना सजवान सजग नागरिक बनविण्या सज्ज आम्ही सर्व भारतीय. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. मॅडम प्रमाणपत्र घेऊन जा. यानंतर मी आमंत्रित करतो सुरेखा घोलप यांना. सर्व कवींना विनंती आहे की आपली प्रमाणपत्र कविता सादर केल्यानंतर आपली प्रमाणपत्र माननीय ज्ञानदेव पांडुळे मामा यांच्याकडून घेऊन जायची आहेत. यानंतर सुरेखा घोलप आपल्या समोर येत आहेत. कवितेचं नाव आहे तिलाच ती गवसते तेव्हा. आवरून घर सावरून मन, आवरून घर सावरून मन, विणत जाते संसाराचा पदर. पदरावर मोर मोराभोवती नक्षी, सजवत जाते सुखाचा बहर. बहर फुलांचा दरवळ सुगंधाचा, ऋतू तीच तिच्या मनाचा. मनात तिच्या गाणी गाण्यांच्या होता सरी, मनात तिच्या गाणी गाण्यांच्या होता सरी. सरीतला सूर गवसलाय आता, सरीतला सूर गवसलाय आता, तिलाच तिच्या जीवनी. तिलाच ती गवसल्याच्या पावसात भिजुनी, तिलाच ती गवसते तेव्हा, तिलाच ती गवसते तेव्हा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपला प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो श्यामा मंडलिक यांना. कवितेचं नाव आहे गीत. शब्दांचा गंध दरवळतो इथे, शब्द शब्द मिळूनी सूर भारे. हे सुरांनो गीत भारे, मैफिलीत या रंग भरारे. रंगरूपाची गुंफना गळी, अलंकारांची रूप सजली. संगीताचा साज लेवुनी, हे सुरांनो गीत भारे, मैफिलीत या रंग भरारे. आनंदाचे हास्य पसरे, दुःखितांवर सुखाची फुंकर घाला रे. मन भरूनी या जगारे, हे सुरांनो गीत भारे, मैफिलीत या रंग भरारे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर स्वाती पुरी यांना मी घेते. अकोले येथून आलेल्या आमच्या कवयित्री भगिनी स्वाती पुरी. माझ्या कवितेचं नाव आहे समजूत. रडू नको पोरी तुला भेटाया येते,
भेटाया येते तुला घेऊन जाते, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, 4 दिवस तुला माहेरा नेते, 4 दिवस तुला माहेरा नेते, माहेर वाशीन म्हणून तुझा सांभाळ करीते, तुला घेऊन जाते, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, साडी चोळी घेते तुला कांकण भी भरीते, साडी चोळी घेते तुला कांकण भी भरीते, कांकण भी भरीते तुला घेऊन जाते, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, सासूला तुझ्या मी समज भी देते, समज भी देते तुला घेऊन जाते, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, सुखाचा तुला मी घास भरविते, सुखाचा तुला मी घास भरविते, मांडीवर तुला मी माझ्या निजविते, मांडीवर तुला मी माझ्या निजविते, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, जावयाचा मी मानपान भी करीते, जावयाचा मी मानपान भी करीते, मानपान भी करीते तुला घेऊन जाते, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, माहेर भी तुझं हाय सासर भी तुझं हाय, माहेर भी तुझं हाय सासर भी तुझं हाय, हे ध्यानी असू दे हे तुला कळू दे, हे ध्यानी असू दे हे तुला कळू दे, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, घरातलं लक्ष्मी विन घराला शोभा नाही, घरातलं लक्ष्मी विन घराला शोभा नाही, हे मणी असू दे हे तुला कळू दे, हे मणी असू दे हे तुला कळू दे, रडू नको पोरी तुला भेटाया येते, भेटाया येते तुला घेऊन जाते, तुझ्याशिवाय सार सुन सुन हाय, तुझ्याशिवाय सार सुन सुन हाय, लेकरू भी तुझं उन उन हाय, लेकरू भी तुझं उन उन हाय, हे ध्यानी असू दे हे तुला कळू दे, हे ध्यानी असू दे हे तुला कळू दे, हे ध्यानी असू दे तुला कळू दे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपलं प्रमाणपत्र घ्यायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो शालन देशमुख यांना. नमस्कार, मी शालन देशमुख. माझी कविता आहे शेतकरी राजा. पडक्या झोपडीत राहतो, अपाट कष्ट तो करतो, निसर्गाचे वार तो झेलतो, माझा शेतकरी राजा अवकाळी पावसाला बळी तो पडतो, 4 घासाला मुकतो, पाऊस वर पायाला लावतो, सोन्यासारखा माल चिखलात मिळतो, शेतकरी खंत करत बसतो, माझा शेतकरी राजा अवकाळी पावसाला बळी तो पडतो, विलाज खुंटतो, घसा कोरडा पडतो, अंतकरण मन रडते, विजांचा कडकडाट होतो, विचाराचे तुफान उठते, माझा शेतकरी राजा अवकाळी पावसाला बळी तो पडतो, शेतकरी गोंधळात पडतो, मनात कालवा कालव करतो, हात पायाचा गळंगा होतो, कष्ट केल्याचा विचार करतो, माझा शेतकरी राजा अवकाळी पावसाला बळी तो पडतो,
आबाळाकडे निस्तेज पाहतो, मनाला कोसत राहतो, मुलाबाळांचा विचार करतो, कष्टाच्या घामात भिजतो, कोरडा पडतो, कोरडा पडतो माझा शेतकरी राजा, अवकाळी पावसाला बळी तो पडतो, अवकाळी पावसाला बळी तो पडतो, बळी तो पडतो. थँक्यू. धन्यवाद मॅडम. प्रमाणपत्र स्वीकारायचे आपलं. यानंतर मी आमंत्रित करतो वैशाली कंकाळ यांना. हॅलो, नमस्कार. मी वैशाली कंकाळ. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुन्हा एकदा. इतिहासातील थोर माणसे हरवली आज कोठे, इतिहासातील सारी थोर माणसे हरवली आज कोठे, सारीच सत्य तत्वे गोठली आज कोठे. विचार त्यांचे फक्त पुस्तकात उरले आज का, कृतीत येण्यास वास्तवात धजेल का आज कोणी. विचार त्यांचे फक्त पुस्तकात उरले आज का, कृतीत येण्यास वास्तवात धजेल का आज कोणी. खोटेपणाचा माज वाढला, भ्रष्टाचाराचा साज चढला, खोटेपणाचा माज वाढला, भ्रष्टाचाराचा साज चढला, बुरखा हा फाडणार का आज कोणी, बुरखा हा फाडणार का आज कोणी. माणुसकीला जपणारे, माणूस म्हणून जगणारे आहेत आज माणसे कोठे. माणुसकीला जपणारे, माणूस म्हणून जगणारे आहेत आज माणसे कोठे. नवा जन्म घेण्याची वाट का पाहावी, कोट्यावधीत नाही का आज कोणी. नवा जन्म घेण्याची वाट का पाहावी, कोट्यावधीत नाही का आज कोणी. वेदनांना न्याय देणारी न्यायदेवता गेली कोठे, वेदनांना न्याय देणारी न्यायदेवता गेली कोठे. सत्याहिंसा जपणारे मार्ग हरवले का आज कोठे, सत्याहिंसा जपणारे मार्ग हरवले का आज कोठे. नाशवंतच जग सारे, मग आशा तरी कुठे गुप्त आहे. प्रत्येकातच शोधावा आज पुन्हा माणूस, सत्य टिकवण्या ज्योत पेटवा पुन्हा एकदा, अंधार घालण्या प्रकाश व्हा पुन्हा एकदा. सत्य टिकवण्या ज्योत पेटवा पुन्हा एकदा, अंधार घालण्या प्रकाश व्हा पुन्हा एकदा. एकतेच्या आवाजाला धार द्या पुन्हा एकदा, आपणच थोर होऊया पुन्हा एकदा. एकतेच्या आवाजाला धार द्या पुन्हा एकदा, आणि आपणच थोर होऊया पुन्हा एकदा, आपणच थोर होऊया पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद मॅडम. आपलं प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे खाली येऊन. यानंतर मी आमंत्रित करतो ज्योती राठोड यांना. हॅलो हॅलो
हॅलो हां. हॅलो, माझं नाव ज्योती राठोड, राहायला केडगाव, अहमदनगर. माझ्या काव्य लेखनाचं नाव आहे आनंद मेळा. सप्तरंगी शब्दांची माला, सप्तरंगी शब्दांची माला, कवी हा गुंफीत चालला. जणू तेजोमय रवीकडे तो झेप घेण्या निघाला. अक्षर सुमनांचा घेत भार, अक्षर सुमनांचा घेत भार, भावनेस मिळे मोहक आकार. देई आनंद हा शब्दगंध परिवार, देई आनंद हा शब्दगंध परिवार. चराचराचा घेत ठाव, चराचराचा घेत ठाव, मनामनाचा ओळखे भाव. काव्य फुलले सजले ते मनी उमगले, अचूक हृदयास भिडले. शब्दांचा सुरेख आविष्कार, देई आनंद हा शब्दगंध परिवार, देई आनंद हा शब्दगंध परिवार. जनहित करण्या काव्यकथेतून, जनहित करण्या काव्यकथेतून, परिसंवाद साधतो भावव्यथेतून. संदेश मिळे जनहिताचा, संदेश मिळे जनहिताचा, त्याचा करा स्वीकार. देई आनंद हा शब्दगंध परिवार, देई आनंद हा शब्दगंध परिवार. अनुभवांचा भार खांद्यावर, शब्दगंध समूहाचा अनुभवाचा भार खांद्यावर, फुंकर घाली सृजन मनावर. आदर्श समाज घडविण्याचे, आदर्श समाज घडविण्याचे थोर झाले उपकार. देई आनंद हा शब्दगंध परिवार, देई आनंद हा शब्दगंध परिवार. हर्ष सोहळा गुणांचा फुलला, तनुमनाने रसिक मेळा जमला. कुणी हसविती, कुणी रडविती, ज्येष्ठ श्रेष्ठ कवी साहित्यिक मानावे यांचे आभार. देई आनंद हा शब्दगंध परिवार, देई आनंद हा शब्दगंध परिवार. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कल्पना निंबोकर यांचा. मी प्राध्यापिका कल्पना निंबोकर अंबुलकर, औरंगाबादहून. माझ्या कवितेचं नाव आहे पैसा झाला देव. पैसा पैसा करता करता लोक झाले वेडे, पैसा पैसा करता करता लोक झाले वेडे. माणुसकी आणि मर्यादा सोडून झुकले पैशाकडे, माणुसकी आणि मर्यादा सोडून झुकले पैशाकडे. घरी दारी नात्या गोत्यात पैसाच झाला मोठा, घरी दारी नात्या गोत्यात पैसाच झाला मोठा. जिथे वजाबाकी पैशांची तिथे आनंदाच्या बेरजेला तोटा, जिथे वजाबाकी पैशांची तेथे आनंदाच्या बेरजेला तोटा. सारे मान पान या पैशाच्या झेंड्याखाली आले, सारे मान पान या पैशाच्या झेंड्याखाली आले. गरिबी माणुसकीचे जिणे कसे निकाली निघाले, गरिबी माणुसकीचे जिणे कसे निकाली निघाले. पैसा असेल तरच ओळख, पैसा असेल तरच ओळख. रीत झाली जगाची, शर्यत लागली जिकडे तिकडे पैसा गोळा करण्याची, शर्यत लागली जिकडे तिकडे पैसा गोळा करण्याची. मलाही वाटे कागदाच्या या किती जमवाव्या राशी, मलाही वाटे कागदाच्या या किती जमवाव्या राशी. राख चितेची माझ्या आश्चर्याने याच पाहतील एक दिवशी, राख चितेची माझ्या आश्चर्याने याच पाहतील एके दिवशी. पैशा पुढे न दिसे कुणाला खरे प्रेम ना माया, पैशा पुढे ना दिसे कुणाला खरे प्रेम ना माया. मोहिनी घातली पैशाने त्यासाठी किती झिजवावी काया, मोहिनी घातली पैशाने त्यासाठी किती झिजवावी काया. आता पैसाच झाला मायबाप आणि पैशाचाच झाला देव, आता पैशाच झाला मायबाप आणि पैशाचाच झाला देव. पैशाच पुढे झुकतो माणूस त्यालाच म्हणतो मला सुखी ठेव, पैसाच पुढे झुकतो माणूस आणि त्यालाच म्हणतो मला सुखी ठेव. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपलं प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे. यानंतर मी मंडपवाले भुतारे साहेब यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. पांडोळे मामा यांना विनंती की हा सत्कार करायचा आहे. इकडे घ्या सर, इकडे सर.
कॅमेऱ्यात येत नाही. यानंतर सुभाष कळसे यांनी समोर यायचे आहे. कवी सुभाष कळसे वाईवरून आलेले आहेत. त्यांना मी आमंत्रित करतो आपली कविता सादर करण्यासाठी. नमस्कार सर्वांना. मी सुभाष कळसे वाईहून आलेलो आहे. मित्रांनो, सध्याच्या टी व्ही आणि मोबाईलच्या युगामध्ये घराघरामधले संवाद थांबलेले आहेत. माणसामधले संवाद थांबलेले आहेत. कोणीही आपल्या भावना व्यक्त करत नाहीत आणि त्यामुळं मानसिक आरोग्याचा प्रश्न हा खूप मोठा झालेला आहे. ते मला जाणवलं आणि त्यामुळं व्यक्त व्हावे ही मी कविता केलेली आहे. कवितेचं नाव आहे व्यक्त व्हावे. व्यक्त व्हावे, व्यक्त व्हावे, मनातले शब्दात व्यक्त व्हावे. व्यक्त व्हावे, व्यक्त व्हावे, मनातले शब्दात व्यक्त व्हावे. असतो कवी लेखक प्रत्येकात दडलेला. असतो कवी लेखक प्रत्येकात दडलेला. शब्दातून व्यक्त होण्यास वाट करून द्या त्याला. शब्दातून व्यक्त होण्यास वाट करून द्या त्याला. शब्दाने वाट मिळते भावनांना मनातल्या. शब्दांना वाट मिळते भावनांना मनातल्या. होतात त्या वेदना कमी काळजातल्या. होतात त्या वेदना कमी काळजातल्या. होते आकाश निरभ्र ते झाकोळलेले. होते आकाश निरभ्र ते झाकोळलेले. व्यक्त झाल्यामुळे होतात अश्रूंची फुले. व्यक्त झाल्यामुळे होतात अश्रूंची फुले. कोशातून आपल्या बाहेर यावे. कोशातून आपल्या बाहेर यावे. सुचतील त्या शब्दात व्यक्त व्हावे. सुचतील त्या शब्दात व्यक्त व्हावे. न जाणो शब्द देतील इतरांना आधार. न जाणो शब्द देतील इतरांना आधार. म्हणून नकाच घेऊ जीवनातून माघार. म्हणून नकाच घेऊ जीवनातून माघार. रिते करा मन आणि त्या उद्विग्न भावना. रिते करा मन आणि त्या उद्विग्न भावना. व्यक्त होण्यास नाही पर्याय शब्दांना. व्यक्त होण्यास नाही पर्याय शब्दांना. नका घुसमटू तुम्ही आतले आत. नका घुसमटू तुम्ही आतले आत. परिणती होईल त्याची भावनिक स्फोटात. परिणती होईल त्याची भावनिक स्फोटात. शोधा मित्रत्वाचा खांदा विश्वासाचा. शोधा मित्रत्वाचा खांदा विश्वासाचा. जेथे होईल निचरा आपल्या भावनांचा. जेथे निचरा होईल आपल्या भावनांचा. वाट करून द्या आपल्या भावनेला. वाट करून द्या आपल्या भावनेला. नाही पर्याय शब्दातून व्यक्त होण्याला. नाही पर्याय शब्दातून व्यक्त होण्याला. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपला पुरस्कार घेऊन जायचे आहे. यानंतर मी आमंत्रित करतो गोविंद पाठक यांना. कवी गोविंद पाठक. नमस्कार. मी गोविंद पाठक, बीड. माझ्या कवितेचं नाव आहे समाज ऋण. इकडे यायचं मागं का? हां ठीक आहे. समाजाशी कर्तव्य आहे देणं. समाजाशी कर्तव्य आहे देणं. आपण फेडावे समाज ऋण. आपण फेडावे समाज ऋण. समाजाशी कर्तव्य आहे देणं. भुकेल्याला द्यावे जेवण. तहानलेल्याला भागवावी तहान. भुकेल्याला द्यावे जेवण. तहानलेल्या भागवावी तहान. गरीब निर्धनाशी द्यावे धन. समाज कार्यासाठी झिजवावे तन. संस्कार घ्यावे अंगी सद्गुण.
समाजाशी कर्तव्य आहे देणं, समाजाशी कर्तव्य आहे देणं, आपण फेडावे समाज ऋण, दुःखी जनाचे पुसावे असू, चेहऱ्यावर फुलवावे हसू, दुःखी जनाचे पुसावे हसू, दुःखी जनाचे पुसावे असू, चेहऱ्यावर फुलवावे हसू, मन जिंकून व्हावे विश्वासू, न्यायासाठी कंबर कसू, आदर्श हे जीवन कीर्तिवान, समाजाशी कर्तव्य आहे देणं, समाजाशी आहे देणं, आपण फेडावे समाज ऋण, जनता हीच आहे जनार्दन, नका दुखावू त्यांचे मन, जनता हीच आहे जनार्दन, नका दुखावू त्यांचे मन, होते पुण्याची ही साठवण, हे अनुभवले कवी पाठकान, जनसेवेचे महत्त्व घ्या जाणून, समाजाशी कर्तव्य आहे देणं, समाजाशी आहे देणं, आपण फेडावे समाज ऋण, आपण फेडावे समाज ऋण, आपण फेडावे समाज ऋण. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला पुरस्कार घेऊन जायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो बाळासाहेब मुंतोडे यांना. बाळासाहेब मुंतोडे. मी कवी मुंतोडे बाळासाहेब कविता सादर करतो. शेतकरी. शेतकरी दादा घे हातात गदा, शेतकरी दादा घे हातात गदा, अजिबात नाही रडायचं. शेतकरी दादा घे हातात गदा, अजिबात नाही रडायचं. निसर्ग मात कोणी करील घात, हिमतीनं आता लढायचं, हिमतीनं आता लढायचं. पिकाव शेतात माणिक मोती, इक बाजारात हातो हाती. पिकाव शेतात माणिक मोती, इक बाजारात हातो हाती. ने घामाच्या कष्टाचा माल, ने घामाच्या कष्टाचा माल, त्याच योग्यच मिळेल मोल. नको मनात पाप आशीर्वादाचं माप, असं अनमोल जीवन घडायचं. होय शेतकरी दादा घे हातात गदा, अजिबात नाही रडायचं. निसर्ग मात कोणी करील घात, हिमतीनं आता लढायचं, हिमतीनं आता लढायचं. लेकी बाळीच्या लग्नाची चिंता, देई खांद्याला खांदा कांता. लेकी बाळीच्या लग्नाची चिंता, देई खांद्याला खांदा कांता. ऋण काढून नको रे सण, ऋण काढून नको रे सण. शेरडा बकराचं तुटपुंज धन, कोकराचा इकरा दारा मारून, चक्रवाढ ग मेंढराचं मन लावून झाडायचं. होय शेतकरी दादा घे हातात गदा, अजिबात नाही रडायचं. निसर्ग मात कोणी करील घात, हिमतीनं आता लढायचं, हिमतीनं आता लढायचं. बायको लेकर संसार गाडा, कर्जापायी नको रे होऊ वेडा. बायको लेकर संसार गाडा, कर्जापायी नको रे होऊ वेडा. पेरणी करू या संस्कार मोती, पेरणी करू या संस्कार मोती. हिरे जन्मतील काळ्या माती. स्वाभिमानी आता तूच हो नेता, स्वाभिमानी आता तूच हो नेता. आडवा येताच त्याला नडायचं. होय शेतकरी दादा घे हातात गदा, अजिबात नाही रडायचं. निसर्ग मात कोणी करील घात, हिमतीनं आता लढायचं, हिमतीनं आता लढायचं. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपला पुरस्कार घेऊन जायचं आहे. सुनील भाऊंना विनंती आहे की हा पुरस्कार घ्यायचा आहे. सर्व कवींना विनंती आहे की कृपया आपली छोट्यातली छोटी रचना घ्यावी किंवा फक्त 2 कडवे घ्यावेत. यानंतर मी आमंत्रित करतो राजेश गायकवाड यांना. कृपया सहकार्य करावं. 2 कडवे किंवा अगदी छोट्यातली छोटी रचना घ्यावी ही विनंती. मी डॉक्टर राजेश गायकवाड, प्रोफेसर विखे पाटील मेडिकल. माझी एक छोटीशी कविता आहे, पोस्टमार्टम. परवा अचानक नेहमी ओपीडीत येणारी मेहरुनिस्सा अशी कशी पोस्टमार्टम रूममध्ये आली आणि बोलू लागली. प्रेतही बोलतात हे पाहून मी अवाक झालो. का, कुणी, कशासाठी, केव्हा मारले याची दर्दभरी दास्तान ती मला सांगायला लागली. देखो डॉक्टर साहब, ये भरी दुनिया में न मेरा अब तन है, मन है, न मेरा वतन है. मेरे साथ मेरे मरने का सत्य तो चल बसा. मेरा अब इस दुनिया में कोई साथी है न संगी है. बस आप ही मेरे आखिरी पैरवीगार है. आपसे प्रार्थना है कि पोस्टमार्टम करके सत्य साक्ष कोर्ट में दे देना. माझं मन, तन आणि मेंदू ही तिची ती दर्दभरी कहाणी ऐकून सुन्न झालं. तिच्या शरीरावर चाकू फिरवताना मला का कोण जाणे असे भास व्हायला लागले की तिचे शब्दच माझ्या मेंदूवर वार करतायत. माझ्यापुरता सत्य पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हवाली करून तिच्या ऋणातून मी मुक्त होतो. मलाही जज साहेबांनी शिफारस केली. सत्य साक्ष झाली. तिच्या पतीला, खुन्यालाही शिक्षा झाली. पर ये देखने को तू कहाँ है इस दुनिया में मेरी मेहरुनिसा. धन्यवाद सर. आपलं प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे. मी यानंतर आमंत्रित करतो प्रतीक हिंगडे यांना. कृपया आपले 2 कडवे घ्यावेत. प्रतीक हिंगडे. आभारी बरं, खूप खूप आभारी. हॅलो, माझं नाव प्रतीक हिंगडे. मी स्वतः MPSCच्या मुलांना गाईडलाईन्स करत असतो. माझ्याकडे बरेच मुलं अपयशाने हातबल होऊन जातात. त्यांच्यासाठी आणि आपले आमदार संग्राम भैया जगताप यांच्या अडचणी येतील तुझ्या आयुष्यात. त्या अडचणींच्या गुंत्यामध्ये गुंतून तू पडू नकोस. काही झाले तरी तू हार मानू नकोस. मित्र, नातेवाईक, प्रियसी, प्रियकर आज कदाचित कोणीही नसेल तुझ्यासोबत. मित्र, नातेवाईक, प्रेयसी, प्रियकर आज कदाचित कोणीही नसेल तुझ्यासोबत. त्यांचा विचार करण्यात तू वेळ वाया घालवू नकोस. काही झाले तरी तू हार मानू नकोस. घेताच आला आदर्श तर कर्णाचा घे. घेताच आला आदर्श तर कर्णाचा घे. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून रणभूमी सोडण्याचा विचार तू करू नकोस. काही झालं तरी तू हार मानू नकोस. आले तुला भरपूर अपयश, आले तुला भरपूर अपयश तरी त्या चिंतेने तू हतबल होऊ नकोस. आलेली संधी ही फक्त तुझ्याचसाठी आहे हा निश्चय तू डगमगू देऊ नकोस. काही झाले तरी तू फक्त हार मानू नकोस. काही झाले तरी तू हार मानू नकोस. धन्यवाद. यानंतर बबलू शिरसाट यांनी पुढे यायचे आहे. केशव रामचंद्र मराठे यांनी पुढे यायचे आहे. बबलू शिरसाट नसतील तर केशव मराठे. माझं नाव आहे केशव मराठे. माझ्या कवितेचं नाव आहे शब्द. शब्दाचे वाक्य बनते, शब्दाची पुस्तके बनतात, शब्दाची कादंबरी बनते, शब्दाची कविता बनते. शब्दाचा गंध ज्या ठिकाणी उपलब्ध उमलतो पसरतो ते आहे 15वे शब्द साहित्य संमेलन. शब्दातून शिक्षक बनतात, शब्दातून डॉक्टर बनतात, शब्दातून शास्त्रज्ञ बनतात, शब्दातून इंजिनियर बनतात,
शब्दातून चांगले कामगार चांगले कारागीर बनतात. शब्दाने चांगले असतात. काही लोक शब्दाने चांगले असतात. काही लोक शब्द वाईट वापरतात. चांगल्याने चांगले होते, वाईटाने वाईट होते. पुन्हा भेटावे त्या जागेवरती तुला मी, तू श्वास घेतलेल्या त्या हवेचा मोल करावा मी. पुन्हा भेटावे त्या जागेवरती तुला मी, तू श्वास घेतलेल्या त्या हवेचा मोल करावा मी. तुझ्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न, तुझ्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करावे मी. तुझ्या हातांनी रेखाटलेले चित्र त्यात रंग भरावे मी. असेल मी नसेल मी, असेल मी नसेल मी, तरीही तुलाच दिसेल मी. नाही कळाले तुला प्रेम माझे, तरी तुझाच प्रियकर असेल मी. तू रचलेल्या त्या कवितेतला, तू रचलेल्या त्या कवितेतला तो शापित शब्द असेल मी. तू मारलेल्या त्या युद्धातला तो निष्पाप सैनिक असेल मी. नाही भासली गरज माझी, नाही भासली गरज माझी, तरी तुझीच सावली असेल मी. नाही दिलीस तू साथ मला, नाही दिलीस तू साथ मला, तरी तुझेच अश्रू पुशेल मी. किती छळले तू, किती छळले तू या मनाला माझ्या, तरी तू दिसताच नेहमी हसेल मी. जर परत केले या मनाने प्रेम कुणावर, जर परत केले या मनाने प्रेम कुणावर, तर स्वतःवरच रुसेल मी. आणि तो अखेरचा तू श्वास घेऊस तर या जगात नसेल मी, या जगात नसेल मी. इथे उपस्थित सर्व माझ्या तरुण मित्रांसाठी 4 ओळी एक शेर शायर करतो. तू रात में सज सवर के घर से बाहर निकला ना कर, तू रात में सज सवर के घर से बाहर निकला ना कर. ये चांद भी तुझे देख कर हर रोज़ थोड़ा थोड़ा जलता होगा. ये चांद भी तुझे देख कर हर रोज़ थोड़ा थोड़ा जलता होगा. तभी तो एक दिन तुझे सामने देखकर, तभी तो एक दिन तुझे सामने देखकर अपना मुंह छुपा लेता होगा, अपना मुंह छुपा लेता होगा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर संजय आहेर कविता सादर करतील. संतोषजी नवसुपे यांनी समोर येऊन बसायचे. हॅलो, मी संजय गंगाधर आहेर, राहणार कोपरगाव. माझ्या कवितेचं नाव आहे, माझ्या कवितेचं नाव आहे अवयव महात्म्य. आता जे आपले जे डोळे कान नाक वगैरे असतात, हॅलो हॅलो हां, अवयव महात्म्य ही माझ्या कवितेचं नाव आहे. स्वरपेटीतील, नीट कान देऊन ऐकावर का, तरुण मुलांसाठी खास करून, म्हाताऱ्यांसाठी अजिबात नाही हा विषय. स्वरपेटीतील जपलेला शेवटचा मोती निखळून गेलाय आज. स्वरपेटीतील जपलेला शेवटचा मोती निखळून गेलाय आज. कधी न कळला बघता बघता कसा लयास गेला हसऱ्या चेहऱ्याचा साज. महत्त्व त्याचे कधी न जाणले, महत्त्व त्याचे कधी न जाणले, जोवरी होते जवळी. अन आज औचित हसूनी दर्पणी पाहता गळूनी पडली कवळी. नजरेस पडले रिते बोळके, नजरेस पडले रिते बोळके, आणि चेहरा पडला मन कशातच लागेना. जणू काही उकलले रहस्यमय राज. स्वरपेटीतील जपलेला शेवटचा मोती निखळून गेलाय आज. पोटाचाही घेर वाढला, पोटाचाही घेर वाढला, अपुरा आपला बन्यान. प्रश्न पडला आता याला कसे झाकावे. सवयीने गुपचूप असे चोरुनी वडापाव अन भजे यथेच्छ हादडावे. त्या कारणे अर्धांगिनीचे निमूटपणे बोलणेही ऐकावे. आता तर शेजारी ही टोमणे मारिती, कलिंगड म्हणे आता खूप स्वस्त जाहले. शेजारी ही आता टोमणे मारिती, कलिंगड म्हणे आता खूप स्वस्त जाहले. लोक उगाच का घेऊन मिरविती. संगीत शिकविणारे काका म्हणती,
अरे तबलजी तर आपला इथेच आहे, आणावायचे राहिले तेवढे पेटी आणि पखवाज. स्वरपेटीतील बरं जाऊ दे तो विषय सोडून हां. डोळ्यांनाही कंदिलाची आता नित्य आहे साथ, कारण त्यांचा टी व्ही आणि मोबाईलच्या वेडाने हमखास केलाय घात. कसे न कळले डोळ्यांनाही मोत्यांचा लागला लळा. आता मोत्यांचा म्हणजे मोतीबिंदूचा. आता 7च्या आत असतो मी घरात, जणू झालोय मी रातांधळा. नजरे विना काही पान आले ना, अन ठप्प झाले सर्व काही काम काज. सर्व ठप्प झाले काही सर्व कामकाज. स्वरपेटीतील गुडघे आता वाजू लागली करा करा. म्हणती कसे मज तू आता चालशील कसा तरा तरा. वैद्यबुवा म्हणाले तुमची सरकली आहे गादी आणि कमी झालंय वंगण. दिवसभर मी रांगतोय लहान पोरागत, मोजूनी 10 फुटाचे तेही मज मोठे वाटते अंगण. नातेवाईक आता नीट विचारित नाही, उगीच बोलतात काही बाई. फुकटचे मात्र सल्ला देती, काळजी घेणं राहिलं दूर. फक्त म्हणती का कमोड शिवाय याचं कठीणच आहे, याचा कसला होत असेल वांधा. तरुणपणाचे बेफिकिरीचे वागणे आपणास किती महागात पडू शकते, याची मनोमन खूप वाटते लाज. आणि स्वरपेटीतील शेवटचा मोती निखळून गेलाय आज. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं कडवं आहे. मस्तकावरील केश पिकांचा केव्हाच संपून गेलाय हंगाम. रब्बी नाही आणि खरीप नाही, आता पुसत राहा फक्त टकलावरचा तेवढा घाम. स्वतःचीच मी विचार करू लागलो, अशी कशी काय झाली आपल्या अवकाळी पानगळ. अनायसेच डोक्यावर हात फिरतात, निघून जात आहे अंगातील सारळ बळ. डोळ्यांचाही झाला जणू पृथ्वीचा गोल, उजड रानाचं आता कळलंय खरं मोल. पृथ्वीच्या गोला गणिक 2/3 भाग टकलाने व्यापला, असं वाटतंय जणू दुश्मनाने आपला भूभाग ढापला. आता उरलंय काय विसरते मानेला झटका देणे, केसांच्या कोंबड्यावरून हात फिरवणे, आणि कधीतरी होतो आपणही आईटबाज. स्वरपेटीतील बरं आता शेवटचं वाक्य. आता तर कानांनीही साथ सोडली, अणुबॉम्बही भासती लवंगी फटाकडे. कानासही हात लावणी असा अंदाज घेती, जणू गाती इतिहासातील पोवाडे. आयुष्यभर चष्म्याचा उगाच भार वाहती, आता आपण समजून घ्यावे आयुष्याच्या किनाऱ्यावर उभे नांगरोनी आहे आपले जुने जहाज. सांगणे इतकेच का घ्यावी काळजी, आणि तीही तरुणपणातच, अन्यथा उतरून जाईल आपला तारुण्यातील मस्तकावरील बादशाही ताज. स्वरपेटीतील जपलेला शेवटचा मोती निखळून गेलाय आज. सॉरी बरं का. कृपया सहकार्य करा, छोट्यातली छोटी रचना घ्या. यानंतर मी आमंत्रित करतो संतोषजी नवसुपे. या ठिकाणी कॉलेज असल्या कारणाने कॉलेजचे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आहेत, आणि मला असं वाटलं की या ठिकाणी एक प्रियसी एक प्रियकराला किंवा एक प्रियकर एक प्रियसीला कशी विनवणी करतो ते मी या ठिकाणी सादर करतोय. एक विनोद म्हणून या ठिकाणी हे रचना सादर करतोय. हो मेरा पढ़ने में नहीं लागे दिल, हो मेरा पढ़ने में नहीं लागे दिल, दिल के क्या पर्दे मुश्किल. अरे रात तो सुनी सुनी लागे. आता तो काय म्हणतो, अरे रात तो सुनी सुनी लागे, हर दिल भी सुना सुना लागे, कोई तो बता दे मुझे ओ नहीं हो गया मुझे ओ नहीं हो गया. अरे मेरा पढ़ने में नहीं लागे दिल, अरे मेरा पढ़ने में नहीं लागे दिल, दिल के क्या पर्दे मुश्किल. अरे रात तो सुनी सुनी लागे, और दिन भी सुना सुना लागे, कोई ये तो बता दे मुझे ओ नहीं हो गया मुझे ओ
ओ नहीं हो गया. धन्यवाद. दोन मिनिटं. धन्यवाद सर. आपला पुरस्कार घ्यायचा आहे. यानंतर अमृतलक जैन यांनी समोर येऊन बसायचे. कविता सादर करत आहेत विजयकुमार बारसकर. विजयकुमार बारसकर, अमृतलक जैन यांनी समोर येऊन बसायचे. हॅलो, सर्वांना जय भीम जय शिवराय. नवकवी आहे तर थोडी टाळ्यांची दाद मिळाली तर बरं होईल. माझ्या कवितेचं नाव आहे करासई लोंजळीला. करासई लोंजळीला जाऊ द्या सुटू ना आता. करासई लोंजळीला जाऊ द्या सुटू ना आता. तुंबलेल्या भावनांना भेटू द्या किनारा आता. करासई लोंजळीला जाऊ द्या सुटू ना आता. तुंबलेल्या भावनांना भेटू द्या किनारा आता. चाललेला स्वतःच्या वंचितांना हात देईल. या ठिकाणी वंचित म्हणजे कुठल्या जातीचा वंचित नाही तर सुविधांपासून वंचित असलेला, याचा अर्थ असा आहे चाललेल्या सोबतीच्या वंचितांना हात देईल. जातीचा जो जातीतल्या बांधवांचा भार वाहील. गर्दीमधल्या ओंगळांना शुभ्रतेचा साध येईल. उदार बांधवांशी द्या घासातील घास आता. करासई लोंजळीला जाऊ द्या सुटू ना आता. तुंबलेल्या भावनांना भेटू द्या किनारा आता. वळचणीच्या जलधारा वाहती पावसासवे. वळचणीच्या या जलधारा वाहती पावसासवे. गळक्या कवलामधील पाणी साचते भांड्यात जे. वळचणीच्या या जलधारा वाहती पावसासवे. गळक्या कवलामधील पाणी साचते भांड्यात जे. सागराचे रूप घेती होती एक रूप जसे. सागराचे रूप घेती होती एक रूप जसे. घ्या मिठीत सुकलेल्यांना सावराया वावा आता. घ्या मिठीत सुकलेल्यांना सावराया वावा आता. फसफसू द्या भांडी त्यांची होऊ द्या खमंग आता. फसफसू द्या भांडी त्यांची जरा भुकेला खमंग आता. करासई लोंजळीला जाऊ द्या सुटून आता. तुंबलेल्या भावनांना भेटू द्या किनारा आता. जन्मला जो भूमीत वटवृक्ष जागला या मातीला. ज्ञानाचा आधारस्तंभ रोविला या साथीला. जन्मला जो भूमीत वटवृक्ष जागला या मातीला. ज्ञानाचा आधारस्तंभ रोविला या साथीला. उजळले ललाट त्यांचे स्वत्व आले यास्तरा. उजवले ललाट त्यांचे स्वत्व आले यास्तरा. लाभ लाभला सुधरलेला सुधरला. लाभ लाभला सुधरलेला सुधरला. पिचलेली ती जात होती जातीमध्ये पिचले आता. पिचलेली ती जात होती जातीमध्ये पिचले आता. करासई लोंजळीला जाऊ द्या सुटून आता. करासई लोंजळीला जाऊ द्या सुटून आता. तुंबलेल्या भावनांना भेटू द्या किनारा. धन्यवाद. पुरस्कार घेऊन जायचा आहे. यानंतर शिवाजी तिटे यांनी समोर यायचं आहे. अमृतलक जैन यांनी कविता सादर करायची. हा छोटीशी दिवाणखान्यात टी आल्यापासून मी बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून मी चालणं विसरलो आहे. खिशात कॅल्क्युलेटर आल्यापासून मी पाडे म्हणणे विसरलो आहे. ऑफिसमध्ये एसीत झाडाखालचा गारवा विसरला आहे. रस्त्यावर डांबर आल्यापासून मी मातीचा वास विसरला आहे. मनाला इतके श्रम होतात की शरीराचे कष्ट विसरला आहे. कचकड्याची नाती जपताना मी प्रेम करायला विसरलो आहे. बँकातील खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरला आहे. कृत्रिम शेणच्या वासाने मी फुलाचा सुगंध घेणे विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तुपतीचा ढेकर घेणे विसरलो आहे. पॉपरागच्या दंदनाळीत संगीत समाधी विसरला आहे. क्षणभंगूर मुख जळामध्ये धावताना सत्कर्माला विसरला आहे. माझी तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरला आहे. सतत धावत असताना क्षणभर थांबणे विसरलो आहे. खळखून हसणे विसरले आहे आणि हसणे विसरल्याने जगणे विसरलो आहे. आता एक शेवटचं आहे. मुलगा वारस आहे, मुलगी पारस आहे. मुलगा वंश आहे, मुलगी अंश आहे. मुलगा आण आहे, मुलगी शान आहे. मुलगा तन आहे, मुलगी मन आहे. मुलगा संस्कार आहे, मुलगी संस्कृती आहे. मुलगा आग आहे, मुलगी बाग आहे. मुलगा दया आहे, मुलगी दुआ आहे. मुलगा भाग्य आहे, मुलगी सौभाग्य आहे.
मुलगा शब्द आहे, मुलगी अर्थ आहे. मुलगी मुलगी गीत आहे, मुलगा गीत आहे, मुलगी संगीत आहे. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर शिवाजी थिटे. छोटी रचना घ्या. धन्यवाद. सगळ्यांनी एकदा गर्जना करायची. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. कविता संमेलनामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावचे नामांकित आकाशवाणी गोंधळी कलावंत आणि या ठिकाणी आमचे आदरणीय संग्राम भैयाजी आमदार साहेब यांच्यामुळं मला आमंत्रण मिळालं आणि या कार्यक्रमाला दशरथजी धुमाळ गोंधळी समाज संघटनेचे अध्यक्ष यांच्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि मग आपल्या या शब्द कवितेचं नाव आहे मुलगी वाचवा. आणि मुलगी वाचवा, मुलगी वाचवा सांगू जगाला, आणि तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. नवीनच झालं बाई माझं लगीन, पती देवानं केलं गर्भाचं निदान, मुलीचा गर्भ आता टाकू पाडून. आणि म्हणून सरकारी दरबारी जाग आली आणि सरकारने कायदा केला. शिक्षा करा या नराधमाला, शिक्षा करा या नराधमाला. आणि तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. मुलगा झाला आनंद मनाला, तोही सांभाळीना आई बापाला, परस्वाधीन हे जिना माला. मग शाहीर शिवाजी थिटे गोंधळी कलावंत म्हणतात, असला करंटा मुलगा दिवटा हवा कशाला, आणि तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. लाईटवाले कुठे आहेत? लाईटवाले कुठे आहेत? धन्यवाद सर. मी प्रेरणा बागरेचा. मी एक छोटासा प्रयत्न केला आहे कविता लिहायचं. काही चुकलं तर पहिले सॉरी. कवितेचं नाव आहे काश. जो इस दूरियों में भी हर रोज तुमसे मिलने आता, किसी का मुझ पर रोक न होता, तुम पर आकर मैं ठहर जाता, काश मैं वो हवा का झोंका होता, तुम्हारे लिए खुशी की लहर लाता, हंसता हंसाता हर पल तुमको मेरे होने का एहसास दिलाता, काश मैं वो हवा का झोंका होता, तुम्हारी उलझी जुल्फों को सुलझाता, वैसे करते करते मैं खुद उसमें ही उलझा जाता, काश वो मैं हवा का झोंका होता, मेरी सांसों को तुम्हारी सांस बनाता और छुपके से तुम्हारे दिल में मैं अपनी जगह बनाता, काश मैं वो हवा का झोंका होता, कोई ना मुझको देख पाता, जब दिल में आए तुम्हारे मैं अपनी बाहों में लेता, मेरे प्यार की निशानी को तुम्हारे गालों पे छोड़ जाता, काश मैं वो हवा का झोंका होता, जो हर रोज तुमसे मिलने आता, जो हर रोज तुमसे मिलने आता. थैंक यू. कुठे चव्हाण? कुठे चव्हाण? आपल्या नाटक चालू करायला किती वेळ आहे? किती वेळ लागणार आहे? किती वेळ लागणार आहे? 5 मिनिटं. तुमचं होय? नाही नाही, तुमचं एक चालक तयारी, मग ते कसं लावणार आहे. तत्पूर्वी आपल्या अहमदनगरचे आदेश चव्हाण हे अतिशय उत्तम गायक आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. तर त्यांचं माननीय आमदार साहेब आणि इथं उपस्थितांनी त्यांना आग्रह केला की एक गाणं त्यांनी इथं सादर करावं. ते 3 मिनिटाचं एक गाणं सादर झाल्यानंतर या ठिकाणी नाटक लगेचच सुरू होईल. थांबा थांबा. नाही नाही, ते सगळं कविता का आला आला एक मागून घेऊन
थोडीशी हे आहे. तर एक अभंगाचा शेवटचा फक्त हे सादर करतो भैया. खरं तर मला असं वाटतंय की ज्याप्रमाणे पंढरपूरला आषाढी एकादशीला भक्तांचा मेळा सगळा पंढरपूरला जातो आणि ते जे पंढरपूर आहे हे सगळं त्यांच्यासाठी माहेर होतं. तर त्याच याचा अभंग आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. गांजुनिया भारी दुःखदारिद्र्याने गांजुनिया भारी दुःखदारिद्र्याने करीतारी कामे भाकरीचे ताट पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सुखी संसाराची सुखी संसाराची घेऊन या वाट पाऊली चालती पंढरीची वाट. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. धन्यवाद.